मला पाळण्यात बसू दे ना ते. आप अधिक बुद्धिमान हैं, परिश्रम को न छोड़े. हे पहिल्यापासून मला बघायला आवडत आहे, म्हणून आता तुम्हाला सगळ्याला मी घेऊन आले. आप पंचमी व्यक्ति हैं, किसी काम से पीछे नहीं हटते हैं. नमस्कार. दरवर्षी मोठ्या पाळण्यात बसते आणि पहिल्यांदा पूजेला घेऊन बसले, मज्जा आली. खाली मान घातली होती, वरच केली नाही. हाय हॅलो नमस्कार. हाय गाईज, वेलकम टू द कोकणे फॅमिली यूट्यूब चॅनल. जानेवारीचा महिना संपत आलाय आणि सोलापुरात राहणाऱ्या प्रत्येकाला जानेवारीमध्ये गड्डा यात्रेची ओढ असते. मागच्या वर्षी पण आम्ही गेलो होतो, या वर्षी पण आता आम्ही जात आहोत. पूर्ण द कोकणे फॅमिली गड्ड्यावर जाते, तर धमाल मस्ती करूया. चला चला ये. गड्ड्यावर आलो, गड्ड्यावर आता कुठं चला गड्डा फिरूया. चला बघा मागे किती छान दृश्य आहे. गड्ड्यावरची पहिली शॉपिंग झालेली आहे. लाइटिंग, चमत्कारी व्यक्तीला लाइटिंग दिलेला आहे आम्ही. दादाने काय शेंगा घेतलेले आहे, आईने पण शेंगा घेतल्या. आराध्या अजून शॉपिंगच्या प्रतीक्षेत आहे. मॅडम काय घेतात बघा, काय घेतात बाई तुम्ही काय घेतात? कानातलं बघायला लागलं. यांच्याकडे शॉपिंग सुरू आहे आणि समोर आहे बघा गड्डा आहे, गर्दी. सगळे इथंच आहेत आमचे फॅमिली मेंबर. आता आई आणि दादाला शोधून आम्ही बाकी गड्ड्याला पाहायला जाणार आहोत. गड्डा पाहायला. दादा कुठे आहे? आई चला. हे आहे सोलापुरी गड्ड्याचा माहोल. पाळणे वगैरे तर असतातच, पण सुरुवातीला जे स्टॉल असतात ते खूप महत्वाचे असतात. लहान लहान स्टॉल, अगदी कमी बजेटमध्ये आपण शॉपिंग या ठिकाणी करू शकतो. झुमक्यापासून, शेंगापासून, लाइटिंग पासून. आता चमत्कार व्यक्तीपाशी जाणार आहे. मागच्या वर्षीचा गड्ड्याचा ब्लॉग तुम्ही सर्वजण पाहिला असाल. पुन्हा एकदा चमत्कारी व्यक्ती पाहण्यासाठी आम्ही जाणार आहोत. या वर्षी पण हे बघणार आहोत आम्ही. काय काय आहे बघूया. हो सर, ठरवा काय बजेट आहे. काय 10 रुपयाला आहे. बघूया काय काय आहे. हा, आराध्या आणि पूजाचा नशीब बघायचं आपल्याला. प्लीज मॅडम या. चमत्कारी व्यक्ती. गेल्या वर्षी पूजा चमत्कारी व्यक्ती होती. या वर्षी काय पूजाचं भविष्य आहे या वर्षीचं बघू आपण. बघू काय आलं. नमस्कार. आप 40 किलो है, 40 किलो है, 40 किलो है. आप पंचमी व्यक्ति हैं, किसी काम से पीछे नहीं हटते हैं. नमस्कार. नमस्कार. आप 56 किलो है, 56 किलो है, 56 किलो है. आप अधिक बुद्धिमान हैं, परिश्रम को न छोड़े. नमस्कार. परिश्रम को न छोड़े, काम करते रहे. स्कॉलरशिप. हा, हो अजून एकाच घ्या. आमची आई उभारलेली आहे. आता एक्साइटेड, सो मच एक्साइटेड. जरा नजदीक लेके जाओ उसको. नमस्कार. आप 52 किलो है, 52 किलो है, 52 किलो है. आप सदा खुश रहने वाले व्यक्ति हैं. आपको फूलों से प्यार है. नमस्कार. हे सगळे फुलंच आहेत त्यांचे. काय रे बाबा, आपलं घाबरायचं. बापरे. चला आता पुढच्या स्टेपला जातोय. लाइटिंग बदललेली आहे. लाइटिंग दुसरा वहिनींच्या डोक्यावर लाइटिंग लावलेली आहे आणि वहिनीला हे झुमका खूप आवडलेला आहे.
सुगंधी दूध फक्त 10 रुपये. हे गड्ड्याचे सुरुवातीचे काही स्टॉल्स आहेत. सुगंधी दूध असं हे लाइटिंगचे असले काही लाइटिंगचे डोक्यावर लावायचे पॉइंट्स आहे आणि झुमके आणि हे आपल्या गड्ड्यावरचे पाळणे गगनचुंबी पाळणा आणि मेहंदी काढणार आहे का पूजा? मेहंदी 26 जानेवारीला चेक करणार होता का? काय आहे? क्या निकालने वाले मौसी? जय साल ये मरे थे, जय श्री राम मरे थे. क्या क्या काय काय आपल्याला बघा. महादेवी देवी महाकाली देवी. आता आराध्या वहिनी आणि पूजाची शॉपिंग सुरू आहे. रेट काय आहे कितीला डील करतात आपल्याला माहित नाही, पण डिझाईनचे व्हरायटी खूप सारे आहेत इथे नेहमीप्रमाणे. बाकी काहीही न बघता गळ्यातलं कानातलं ह्या सगळ्या गोष्टी या महिला मंडळ बघत आहेत आणि गर्दी तर खूप जास्त आहे. त्यामुळे सर्वजण आम्ही एकत्र आहोत. हरवण्याची भीती आहे. चुकलं तर अवघड आहे, कारण जायचं यायचा रस्ता थोडासा भेटायचा अवघड आहे. पण आई काय पाहिजे तुला? नाही आराध्याला घ्यायलेत. काय घेतलं आराध्या? ऑक्साइड ज्वेलरी असतंय ते. जल्दी चला भाई आगे जाओ. बड़े वाला मौत का कुआ डेंजर खेल डेंजर प्रोग्राम बताते ही कलाकार अंतर में जिंदगी अपना शुरुआत में चालू शुरू. चला भाई साहब आगे जाओ. लेडीज जेंट्स कलाकारों का मुकाबला कॉम्पिटिशन. मौत का कुवा देखिए, मौत का कुवा देखिए. आम्ही सर्वजण आलोय मौत का कुवा बघण्यासाठी. खूप एक्साइटेड आहे मी, कारण लहानपणी जेव्हा जेव्हा मी गड्ड्यावर यायचो तेव्हा मौत का कुवा 100% बघायचो. तेव्हा 20 रुपये 30 रुपये फी असायची. आता 70 रुपये आहे. आम्ही सहकुटुंब आलोय. 70 रुपये जिवंत आहेत अजून सुद्धा, कारण 70 रुपये देऊन आम्ही इथं आलोय. आणि विशेष म्हणजे मला वाटलं होतं आतमध्ये कार असेल. कार पण आहे, बाईक पण आहे. आणि आई काय वाटतंय? हे पहिल्यापासून मला बघायला आवडत आहे, म्हणून आता तुम्हाला सगळ्याला मी घेऊन आले. आता पूजाला काय वाटतं आपण विचारूया. कसं वाटलंय मौत का कुवा बघायला आले? काय एक्साइटमेंट आहे? खूप छान वाटलंय. आधी बघितलं का असं? हो, बाईकचं बघितलं होतं. खूप वर्षाआधी बाईकचं एवढं बघितलं होतं. आज तर कारचं बघायला भेटायलंय.
खूप छान वाटलंय. तू काय वाटलंय? मस्त वाटायला लागले कारण मी पहिल्यांदा म्हणजे बघितलेले आणि हे दुसऱ्यांदा बघतेय मी. पहिला सिटिंग अरेंजमेंट होती पण आता नाहीये कारण जास्त गर्दी वाटते म्हणून. हा सिटिंग अरेंजमेंट होती पहिला. आणि बाजूचा गड्ड्याचा माहोल तुम्ही बघू शकता. मम्मी कसं वाटायला लागलं तुला? मला पाळण्यात बसू दे ना ते. मम्मीला गगनचुंबी पाळण्यात बसायचं मम्मीला. शिप मध्ये बसायचं. एकटी बसते का? घाबरते मम्मी घाबरते. ड्रॅगन शिप मध्ये बसायला गड्ड्यावर पहिल्यांदा आम्ही त्या ड्रॅगन शिप मध्ये बसल्या. दरवर्षी मोठ्या पाळण्यात बसते आणि पहिल्यांदा पूजेला घेऊन बसले. मज्जा आली. खाली मान काढली होती वरच केली नाही. खूप भीती वाटत होती मला. माझ्या अजून पण पाय शेक होत आहेत. वाटतं खालून स्लो पण आपल्याला त्यात चक्कर येते. मज्जा आली. हे ड्रॅगन ट्रेन पहिल्यांदा काय वाटत नाही.
नंतर टर्निंग पॉइंट जेव्हा येत आहे तेव्हा ते चालवणार फास्टच करते की, आणि वर जाताना खाली जाताना काय वाटत नाही, पण टर्निंग पॉइंटला भीती वाटते. मजा आली. हा मजा आली. काय सोलापूरची भाषा सोलापूरची भाषा. चला